अंजली दमानी यांचं आज विधिमंडळाच्या बाहेर होणारं ठिय्या आंदोलन मागे. वाढत्या गुंडगिरीवर अंजली दमानी यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा. वाढत्या गुंडगिरीवर फडणवीस विषय मांडणार असल्याचं दमानी यांची माहिती. कार्यालयाकडून माहिती. विधान भवनात सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या. विरोधकांना टार्गेट करत असल्यास महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन लढणार. महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. संख्याबळाच्या जोरावर विरोधकांना नेस्तनाबूत करायचं किंबहुना त्यांचा आवाजच उठू द्यायचा नाही. जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत सरकारवर निशाणा. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला. त्यांचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ. अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा भाजपचा आरोप. महाराष्ट्रात अवघ्या 9 महिन्यात 1,39,434 कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक. राज्यातील परकीय गुंतवणुकीचा गेल्या 10 वर्षांतील विक्रम मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत दिली. मित्रच्या अध्यक्षपदावरून अजय अशर यांची उचलबांगडी. अजय अशर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय, तर प्रवीणसिंह परदेशी मित्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी. वळसे राणा, जगजितसिंह, राजेश क्षीरसागरांची उपाध्यक्षपदी नेमणूक. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करा. वकील असीम सरोदेंची मागणी. बीड प्रकरणी कोर्टाचं कामकाज लोकांनाही, असीम सरोदेंची मागणी. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी गाडेची कसून चौकशी. गुन्हे शाखेकडून दत्तात्रय गाडेची 3 तास कसून चौकशी, तर गाडे उडवाउडीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सवाल. पीडितेच्या सवालानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी निरुत्तर. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा तपास. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंची सुटका नाहीच. कारागृहातून सुटका करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली. पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण रद्द. राहुल सोलापूरकरची तज्ज्ञ सल्लागार म्हणून निवड झाली होती. सोलापूरकरच्या निवडीमुळे पुणे पालिका प्रशासनावर टीकेची झोड होती. तर स्थायी समितीच्या बैठकीत सांस्कृतिक धोरण रद्द झालं. विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास हायकोर्टाकडून तात्पुरती स्थगिती. 30 दिवसात बांधकाम हटवा अन्यथा कारवाईच्या इशाऱ्याची नोटीस. हायकोर्टाकडून नोटीसीला तात्पुरती स्थगिती. पुण्यातील भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजामारणे टोळीतील 3घांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. मारहाण प्रकरणी एकूण 6 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई. बोरिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेनं बांधलेलं टर्फ म्हाडाने हटवलं. रोहित शर्माच्या शाळेतील टर्फ म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पाडलं. कारवाईनंतर रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून नाराजी. टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू होणार. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती. मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या. पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या डिग्रीवर बोधचिन्हातील नावात चूक आढळल्यानं बदल्या झाल्याची शक्यता. दरम्यान विद्यापीठाकडून नवीन पदवी प्रमाणपत्र 10 दिवसात मिळणार. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. मीरा भाईंदर पालिका आयुक्तपदी राधा विनोद शर्मा यांची नियुक्ती. पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी MK प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती, तर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारीपदी पंकज आशिया यांची नियुक्ती. सोलापूरमध्ये शाळेत उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं झापलं. महातपूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. शिंदेच्या शिवसेनेच्या महेश मोहळे, युवराज वसगडेकर यांची शिक्षण विभागाकडे तक्रार. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधान परिषदेत दिली माहिती. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार. मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी. पनवेल चिपळूण मेमू धावणार. मडगाव पनवेल साप्ताहिक विशेष 15 आणि 22 मार्चला सकाळी सुटणार. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. 2 दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. हवामान विभागाकडून नागरिकांना सल्ला. गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव, शेरी आणि विमाननगर परिसरात पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक. तर काही ठिकाणी दूषित पाणी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा. महिलांचं पालिकेतील मुख्य पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख. पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नवीन मुदत. राज्यातील GBSची रुग्णसंख्या 224 वर. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले.